नमस्कार, रजनीज नेशन मध्ये तुमचा खूप खूप स्वागत असा। आज आम्ही बघतलाव अगदी पारंपरिक पद्धतीत कोकणात होळीच्या दिवशी होणारो पदार्थ, तो म्हणजे शेवयो आणि रस। तर मी नारळ फोडून एक खोबरा किसून घेतलंय, त्याच्यात थोडासा जिरा टाकलाय आणि त्याचा आता मी नारळाचं दूध काढून घेतलंय, या म्हणजेच खोबऱ्याचा दूध काढून घेतलंय। या बाजू टोपात थंड पाणी घेऊन त्याच्यात गूळ विरघळत विरघळत ठेवलंय। वेलची पावडर टाकले थोडीशी आणि त्या दूध काढून घेतलेले नारळाचा तर सगळा मी त्याच्यात ओतलं। हळद टाकलंय, थोडासा मीठ टाकलंय, वाय ढवळून घेऊया चांगला। तांदळाचं पीठ घेतलंय थोडासा, मीठ टाकलंय थोडासा त्याच्यात आणि टोप भरून उकळत पाणी ठेवलेले मी गॅसवर, ता त्याच्यात ओतूया। पीठ मिक्स करून घेऊया, मळून घेऊया। आता त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया। तापत ठेवलंय, एक पाणी उकळून घेतलंय, त्याच्यात आपण हे सगळे गोळे वरती घ्यायचे छोटे छोटे आणि त्याच्यात पुन्हा उकडत ठेवायचे। सगळे आपण त्याच्यात टाकूया। ते पाऊन तास तिका परत उकळी देऊया, चांगले शिजून घेऊया। असे शिजतले म्हणजे चकलीच्या साच्यात तेल लावून घेतलंय, 0 नंबरची जाळी घेतलंय, ती टाकलंय त्याच्यात आणि आता आपण एक एक गोळं त्याच्यात उकळून घेतलेलो टाकून गाळून घेऊया। तर अशा पद्धतीत शेवयो आणि रस झालेलो असत। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।